नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुण्याचे विभागीय आयुक्त असलेले आणि पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले चंद्रकांत दळवी हे निढळगावचे सातारा जिल्ह्यातले। आपल्या स्वतःच्या गावाचा विकास आपण जगाला करून दाखवावा असा संकल्प ज्यांनी नोकरीच्या पहिल्याच दिवशी मनामध्ये घेतला, त्यांनी निढळमध्ये एक स्वतःचा दळवी पॅटर्न निर्माण केला आणि त्या गावाचा विकास त्यांनी करून दाखवला। नाना पाटेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं एक प्रकाशन करण्यात आलं। पण नाना पाटेकरांनी सांगितलं, जे पुस्तकात लिहिलंय ते मी प्रत्यक्ष येऊन पाहीन आणि ते जर सत्य असेल तरच मी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येईल। आणि झालंही तसंच। नाना पाटेकर 2 दिवस तिथे राहिले, पुस्तकाप्रमाणे सर्व गोष्टी पाहिल्या आणि काल बालगंधर्वमध्ये मुक्त कंठानं नाना पाटेकरांनी त्यांचं कौतुकही केलं। निढळच्या विकासाचा दळवी पॅटर्न म्हणून एका सहृदयी माणसानं त्याभोवती आपल्या मायेची प्रकाशमान व्हावा हा सुद्धा ध्यास यामध्ये दिसतो। स्वागत करतो। आणण्याचं काम होतंय। व्यासपीठावरील श्री विलास शिंदे साहेब, माननीय गजानन पाटील साहेब, राजेंद्र शिंदे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आता देशानं 2047 मध्ये विकसित भारत व्हावं अशा प्रकारची ध्येय ठेवलेलं आहे, घोषणा केलेली आहे आणि त्या दृष्टीनं काम पण चालू आहे। या आपल्या देशामध्ये 5000 शहरं आहेत। पुण्यासारखी, मुंबईसारखी, आणखी खटाव, साताऱ्यासारखी 5000 शहरं आहेत। महाराष्ट्रामध्ये 42,000 गावं आणि 27,000 ग्रामपंचायती आहेत आणि देशामध्ये 6,48,000 खेडी आहेत। 70% जनता खेड्यामध्ये राहते। विकसित भारतच्या मार्गावर शहरी भारत तर 100% विकसित होईल याच्या बाबतीमध्ये मला अनुभव आहे प्रशासनाचा। मला खात्री आहे की विकसित शहरी भारत पुढच्या 10 वर्षामध्ये नक्कीच विकसित झालेला असेल। स्वतः मी काय आहे, आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे, ताकद आहे, तो माणूस वापरतो, आपण वापरत नाही। मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो। पॅटर्न काय? पॅटर्न म्हणजे काय? आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना। असं मारायचं, मग असं मारायचं, सगळे पॅटर्न। हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोयस। आणि मीच खरं सांगतो, हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक। आणि हे मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे। एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो आणि हे आपण सगळे करू शकतोय। बरं, आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे।